शिक्षण घोटाळ्याची ईडीकडून दखल घेण्यात आली आहे। ईडीने पोलिसांकडून घोटाळ्याची माहिती मागवली आहे। एसआयटी गठीत करण्याच्या हालचालींना आता वेग आलाय। शालार्थ आयडी, मुख्याध्यापक भरती या घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची आता शक्यता वर्तवली जाते। संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची आता ईडीने दखल घेतलेली आहे। ईडीने या घोटाळ्याशी निगडीत माहिती पोलिसांकडून मागवून घेतली आहे। दरम्यान या प्रकरणाची पाळेमुळं खणण्यासाठी एसआयटी देखील गठीत करण्याच्या हालचालींना वेग आलाय। त्यामुळे या घोटाळ्याशी संबंधित असलेल्यांचे धाबे दणाणलेत। अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचं बिंग यात फुटण्याचीही शक्यता आहे। ईडी आणि एसआयटीमुळे या प्रकरणी व्याप्ती वाढण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। तर शिक्षण घोटाळ्याची आता ईडीकडून दखल घेण्यात आलेली आहे। या घोटाळ्या संदर्भातील सर्व माहिती ईडीकडून मागवून घेण्यात आलेली आहे। तसंच एसआयटी गठीत करण्याच्या हालचालींना देखील वेग आलेला आहे आणि या चौकशीमधून आता या घोटाळ्याची व्याप्ती आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। एसआयटी गठीत करण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे। शालार्थ आयडी आणि मुख्याध्यापक भरती संदर्भातील हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची व्याप्ती आता आणखी वाढू शकते, कारण ईडीने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि ईडीकडून या संपूर्ण घटनेचा प्रकरणाचा तपास केला जाणार आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्यासोबत आहेत। अमर, शिक्षण घोटाळ्याची आता ईडीकडून दखल घेण्यात आलेली आहे। ईडीने संपूर्ण माहिती मागवलेली आहे। या घोटाळ्याची आता व्याप्ती देखील वाढू शकते। अगदी बरोबर आहे, कारण की व्याप्ती तर वाढलेलीच आहे, कारण की शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा आणि अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळा असे दोन वेगवेगळे प्रकरण आहे। एका प्रकरणाचा तपास नागपुरातील सायबर पोलीस सुद्धा करत आहे। खरं तर ईडी कडून याची गंभीर अशी दखल घेण्यात आलेली आहे आणि या बाबतीतले जे बयान झाले आहे, जे झडती झालेले आहे आणि जे मालमत्तांची माहिती आहे, जे आरोपी आहे त्यांची सगळ्यांची माहिती आता ईडीने नागपूर पोलिसांकडे मागितलेली आहे आणि त्यामुळे एकूण आरोपींचे सुद्धा धाबे दणाणले आहे। किंबहुना या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती मोठीच आहे। दुसरीकडे राज्य सरकारकडून सुद्धा एसआयटी स्थापित करण्याच्या दृष्टीने पावलं उचलण्यात येत आहे। धन्यवाद अमर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।